गुंजावाडीच्या आरगडे मळ्याच्या या परिसरामध्ये गुणवंत, यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा जो एव्हरेस्ट ॲबॅकस अकॅडमीची नॅशनल लेवलची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेच्या गुणवंतांचा, यशवंतांचा जो सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर मी कडलक मॅडम आणि कडलक सर यांचं मनापासून अभिनंदन करेन की इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांनी आजच्या या जागेची निवड केली आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे अत्यंत जिवलग सहकारी मित्र, माझा अत्यंत लाडका असणारा संदीप शेळके कानवडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या गुंजावडी ग्रामपंचायतच्या सदस्या, आमच्या लहान भगिनी नयनाताई रहाणे, ललिताताई शिंदे, या ठिकाणी भेट देऊन गेलेले राहुलजी देशमुख, कोंडार सर, आंबरे सर आणि खास करून कडलक मॅडम आणि कडलक सर, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद मी अशा या ठिकाणी देईल की माझे अत्यंत लाडके असणारे आणि आवडता विषय सातत्याला पुढे घेऊन जाणारे. खरं तर सत्तेच्या माध्यमातून आपण अनेक कामं करताना आपण पाहतो, परंतु कुठल्याही प्रकारचं पाठबळ न ठेवता आताच कुठेतरी उल्लेख केला आमटे साहेब, डॉक्टर बाबा आमटे सारखं काम ज्यांचं आहे आणि या परिसरामध्ये अत्यंत नावाजलेलं एक व्यक्तिमत्व, मला अत्यंत जीवाभावाचा आणि मला ज्याच्याबद्दल खूप आदर आणि कौतुक आहे असा माझा लाडका आदित्य घाडके आणि भाऊसाहेब होते यांचा सत्कार सन्मान पारितोषिक म्हणून आपण या ठिकाणी केलेला आहे. खर तर ही स्पर्धा ॲबॅकस जी स्पर्धा आहे आताच आपण उल्लेख केल्याप्रमाणे गणित विषयाच्या बाबतीमध्ये ही स्पर्धा आहे. मॅडम कडलक सरांनी सांगितले की खरंच श्रेय किंवा खरं कष्ट तुमचे आहेत आणि गणिताच्या बाबतीमध्ये त्या गणित सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पीड यावं, त्यांच्या जीवनामध्ये पुढील त्यांची जी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये त्याचा त्यांना भविष्य काळामध्ये उपयोग व्हावा या हेतून जी मेट्रो सिटीमध्ये चालणारी जी आहे अकॅडमी ती आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहराच्या गावामध्ये आणली आणि खेड्यापाड्यातील जे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा जो प्रयत्न आपण करताय, खऱ्या अर्थाने मी तुमच्या दोघांनाही मनपूर्वक या निमित्तानं धन्यवाद देईन. विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी पालक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. शालेय जीवनामध्ये आत्ताच खऱ्या अर्थाने तुमच्या यशस्वी जीवनाचा, पुढच्या भवितव्याचा किंवा भविष्याचा जो पाया रचला जाणार आहे त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं आहे आणि ही सुरुवातच अत्यंत भक्कमपणानं या ठिकाणी होत आहे. विविध ज्या अकॅडमीज आहेत आणि त्यातील सर्वात महत्वाची जी ॲबॅकस अकॅडमी आहे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपण जे आपलं भविष्य किंवा शैक्षणिक पाया आणि त्यात करून खास करून गणिताचा जो पाया आहे. खर तर संदीप, मला शाळेमध्ये असताना गणित फार जड जायचं बाबा, म्हणजे इतकं जड का त्याला मापच नाही, इतकं कदाचित जर त्यावेळेस जर तुम्ही असते तर इतकं अवघड गेलं असतं. म्हणजे गणित म्हणलं की अंगाला घाम फुटायचा अशी, पण मला इंग्रजी जरा बरं जायचं पण गणित फार अवघड जायचं आणि मग त्या दृष्टीने गणिताचा पाया आता स्पर्धेच्या काळामध्ये गणित हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण हे सर्व कार्य अत्यंत नेटानं, श्रद्धेनं आणि कष्टानं पुढे नेता येत आणि पालक सुद्धा आता खऱ्या अर्थानं जागृत पालक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महिला भगिनी आमच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. खर तर पुरुषांना, करत्या घरातील करत्या पुरुषांना फार लक्ष द्यायला जमत नाही विद्यार्थ्यांना, तुम्हाला अनुभव असेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये एका घरातली, कुटुंबातली जी समर्थ माता आहे, जी आदर्श, आजची जी माता आहे आदर्श माता, ती आपल्या पाल्याला घडवण्यासाठी जे प्रयत्न करते अभ्यास करून आणि आपण जे कष्ट घेते त्या मातेचे कौतुक या निमित्तानं केलं पाहिजे. एक सुंदर कार्यक्रम, एक चांगला कार्यक्रम. खरं तर राजकीय कार्यक्रम आम्ही रोजच घेत असतो, काय कार्यक्रम होत असतात, परंतु एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा भाग होता येणं. खरं तर आज खूप कार्यक्रम आहेत, आम्हाला आदरणीय आमदार साहेबांनी दिलेले प्रोग्राम आहे ते स्टॉप करून, होल्ड करून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. एका चांगल्या कार्यक्रमाचा हिस्सा भाग होता आलं आणि हे जे यशवंत, जे कीर्तिवंत विद्यार्थी आहेत, तुम्ही ज्यांच्यासाठी कष्ट घेतले, पालकांनी कष्ट घेतले आणि त्यांना जे यश मिळाले त्याचं कौतुक करण्याचा योगायोग आम्हाला या निमित्तानं आला. आमच्या ग्रामपंचायत सदस्य नयनाताई आणि ललिताताई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आता देवगडची जत्रा आहे आणि जेजूरची जत्रा म्हणजे गुंजावडी गावामध्ये खूप मोठं फॅड आहे त्या जत्रेचं. फक्त आम्ही 2-4 लोक जर सोडले तर बाकी सगळी जनता जेजुरीला जात असते आणि मग सरपंच, उपसरपंच आमचे सगळे तिकडे आहे सदस्य आणि बाकी आम्ही लोक तिकडे खाली राहिलो म्हणजे त्याच्यामध्ये जाऊ शकले नाही आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आपण आयोजित केला. आमचा सचिन नारगडे त्याचे कौतुक या निमित्तानं मी करीन की वेगळ्या विषयासाठी सतत समर्थन करणं हा भाग आहे
उपस्थित महिलांना मला वाटतं याच परिसरातील असतील कदाचित त्या समोर गोल्डन सिटीच्या आहेत. या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम या परिसरामध्ये होत असतात. तुमच्यापर्यंत निरोप देणं कधी आम्हाला शक्य होतं, कधी नसतं. सदस्य आदित्य असतो कधी मध्ये. आदित्य आमचा घरचा माणूस आहे, त्याच्यामुळे मला काही त्याला आमंत्रण द्यायची काही गरज नसते आणि आमच्या मुलांमध्ये तो फार लोकप्रिय आहे. तर अशा धार्मिक कार्यक्रमांना किंवा इतर कुठे कार्यक्रम असतील तर त्यासाठी सुद्धा उपस्थित राहत जावं अशी मी आपणास विनंती करतो. आपण एक चांगला कार्यक्रम आयोजित केला, विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. भविष्य काळासाठी शुभेच्छा देईल. गावामध्ये आमच्या गुंजवाडी गावामध्ये राजकारणाच्या व्यतिरिक्त सर एक हायस्कूल चालवतोय. हायस्कूलचा मी त्या खजिनदार आहे संदीप. अनंत अडचणीवर मात करून जवळपास 1 कोटी रुपयाची लोकवर्गणी गोळा करून आम्ही ते हायस्कूल 100% परिपूर्ण सुविधा हायस्कूल आम्ही बांधलंय. मंदिरं तशी बांधली, आम्हाला साहेबांनी सांगितलं आम्ही ते हायस्कूल बांधलंय आणि त्या हायस्कूलमध्ये विद्यार्थी त्यांना घडवण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून करतोय आणि त्याचाच एक भाग आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कडलक मॅडम आणि कडलक सर दोघांचेही मनपूर्वक आभार आणि अभिनंदन या निमित्ताने मी करेन. इथं अवघड विषय आहे आणि या विषयामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि श्रद्धेनं निष्ठेनं आपण जे काम करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे. आताच सांगितलं तुम्ही माझे अत्यंत जवळचे नातेवाईक सुद्धा आहात आणि तुम्ही नातेवाईक असल्याचा आणि हे काम पुढे नेत असल्याचा मला निश्चितपणे सार्थ अभिमान आहे. पुन्हा एक आपले धन्यवाद. उपस्थित सर्वांचं स्वागत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.